लाडकी बहीण योजना या योजनेच्या बाबतीत बरेचसे जे काही माता भगिनी आहेत तर त्या मला फ्रिक्वेंटली विचारत आहेत की सर मला आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, सर मला आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, काय करू वगैरे वगैरे असा. क्लिअर. आणि मग काय होतं की तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न किंवा तुमचे जे काही कमेंट बॉक्स जो असतो आपला पूर्ण भरलेला असतो अशा प्रकारच्या प्रश्नांनी, बरोबर. कारण की बऱ्याचशा लोकांना आणखी पैसे आले नाही, ज्यांचे काही नवीन फॉर्म भरलेले आहेत त्यांना पण पैसे आलेले नाहीत आणखी, बरोबर. आता एक मुद्दा तुम्ही एकदा वाचा बरं. काय लिहिले इथे? सध्या आचारसंहिता चालू आहे. हे तुम्हीच वाचा बघा. सध्या आचारसंहिता चालू आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की सध्या आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे तात्पुरतं वितरणावर स्थगिती आहे, बरोबर. आणि हे कधीपर्यंत चालणार आहे असं म्हणजे तर त्याचं उत्तर आहे डिसेंबरपर्यंत. हे तुम्हाला पण माहीत आहे की महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही माहिती पण दिलेली आहे. क्लिअर. त्यामुळे एक लक्षात ठेवा की आत्ता सध्या एकही रुपया मिळत नसेल तुम्हाला तर त्याचं कारण साधं सिंपल आहे. सध्या राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे. सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं मग, बरोबर. आता काही आणखी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ. बघा, मी जर तुम्हाला फ्रिक्वेंटली जर का तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर तुमच्यामध्ये बऱ्याचशा माता भगिनींमध्ये गोंधळ उडतो किंवा त्यांना मग परत असं वाटतं की सरनं जे आहे आम्हाला सांगायला पाहिजे वगैरे, आता सर कुठल्याही प्रकारचं काहीच सांगत नाहीत. तर त्यामुळे ते त्याला म्हणतोय आता आपण अंडरस्टँडिंग व्हायला नको. त्यामुळे आपण हे संपूर्ण उपक्रम परत चालू करत आहोत. क्लिअर. आता बघा, म्हणजे आपण रोज रोज नाही जरी व्हिडिओ टाकला या संबंधित लाडकी बहीण योजनेच्या संबंधित, पण मात्र अधूनमधून तुम्हाला मी याबद्दल माहिती देत राहील. क्लिअर. आता बघा, जर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मी एक आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्हाला जर आतापर्यंत एकही रुपया आला नसेल, व्यवस्थित बघा, एकही रुपया आला नसेल तर त्यानंतर जे आहे मी सांगितलं त्यांनीच जे आहे खालील बटनवर क्लिक करायचं होतं. तर त्यामध्ये जवळपास 1400 जे आहे माता भगिनींनी भाग घेतला, बरोबर. आपल्या चॅनलवर घेतलेला पोल आहे आणि त्याच्यापैकी 13% अशा माता भगिनी होत्या त्यांनी सांगितलं की माझे पैसे जुन्या बँक अकाउंटमध्ये आले आहेत, बघा, किंवा माझे पैसे जुन्या बँक अकाउंटमध्ये आले होते. अशा प्रकारे किती लोकांनी म्हणलं आहे? जवळपास 13%. म्हणजे 1400चे 13% म्हणल्यावर जवळपास 182च्या पेक्षा अधिक लोक झालेले आहेत. म्हणजे जवळपास एक 200पर्यंत जे आहे माता भगिनींना त्यांच्या जुन्या बँक खात्यामध्ये पैसे आले होते. मग आता या व्हिडिओचा पर्पज तुम्हाला क्लिअर करतो. बघा, सध्या पैशाच्या वितरणावर स्थगिती आहे हे सर्वांना माहीत आहे. याबद्दल कुठल्याही माता भगिनीच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे, कारण आपण आपल्या चॅनलवर एकदम प्रामाणिक आणि स्पष्ट माहिती देतो. क्लिअर. आता राहिला मुद्दा की वितरणावर स्थगिती आहे. वितरणावर स्थगिती आहे, मग वितरणावर स्थगिती आहे तर मग आणखी आम्हाला पैसे येऊ शकतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याचं उत्तर आहे नो, स्पष्ट नाही येणार. मग कधी येणार सर? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला पहिल्यांदाच दिलं आहे, ते म्हणजे डिसेंबरमध्ये. कारण आता सध्या आचारसंहिता चालू आहे. मग आता तुम्ही असं म्हणाल की सर मग हे असं पोल का आम्हाला दाखवलं आहे? याच्यामागे एक लॉजिक आहे. लॉजिक हे आहे की तुमच्याकडे जर जुनं अकाउंट असेल तर तुम्ही जरूर त्या अकाउंटमध्ये पैसे आलेत का नाही हे एकदा परत चेक करा. म्हणजे तुम्हाला मी असं म्हणत नाही की काल परवा पैसे आले असतील, अजिबात नाही. पण पूर्वी जर का काही दिवसापूर्वी म्हणजे 15 ऑक्टोबरच्या पूर्वी, आचारसंहिता लागायच्या पूर्वीच जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले असतील आणि विशेषतः करून जर तुमच्याकडे जुनं अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये एकदा जाऊन तुम्ही चेक करायचं आहे. कदाचित तुम्हाला तिथे जे आहे पैसे आलेले असू शकतात. तर लक्षात ठेवायचं, तुमच्या डोळ्याच्या समोर मी दाखवत आहे जवळपास 1400पैकी 13% म्हणजे जवळपास 200 लोकांना जे आहे त्यांच्या जुन्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले होते. कोणत्या? जुन्या बँक अकाउंटमध्ये. तर तुम्हाला हे जुन्या बँक अकाउंटचे पैसे जे आहेत ते आचारसंहितेच्या अगोदरच आलेले असतील, पण असं होत नाही की लगेच ते पैसे वापस जातात सरकाराकडे, असं होत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की ज्या माता भगिनींकडे जुनं बँक अकाउंट आहे, जुनं म्हणजे ओल्ड, जर का तसं बँक अकाउंट असेल तर त्याला पटकन जाऊन तुम्ही चेक करा. आता याचा असा पण अर्थ होत नाही की संपूर्ण तुमचे कामधंदे सोडा तुम्ही आणि लगेच जा बँकेमध्ये, असं पण मी बोलत नाही. तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता किंवा तुम्हाला ज्यावेळेस रिकाम पण भेटेन त्यावेळेस तुमच्या जुनं बँक अकाउंट असेल तर ते बँक अकाउंट बँकेमध्ये जाऊन एकदा चेक करा. कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले आढळतील, कारण की बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत असं घडत आहे. क्लिअर. म्हणजे तुम्हाला या सर्वेमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा परत एक माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला डिसेंबरपर्यंत जरी पैसे मिळत असेल तर जुनं अकाउंट तुम्ही बँक अकाउंट चेक करायचं आहे. क्लिअर. आता पुढे जाऊयात. काही प्रश्न आहेत तुमचे?
आणि प्रश्न बघा, हे जुनं अकाउंट चेक करायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पैसे येऊ शकतात हे मी तुम्हाला बोललो आहे. क्लिअर. आता एक महत्त्वाचा प्रश्न बघा, की बरेचसे लोकांचा असा पण म्हणणं म्हणजे प्रश्न होता की सर बांधकाम कामगारासाठी दिवाळी बोनस मिळणार आहे, ते काय खरं आहे का? आता दिवाळीचं तोंडावर येऊन ठेपलेली आहे, बरोबर. तर लक्षात ठेवायचं आहे 5,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार वगैरे वगैरे अशा प्रकारच्या बातम्या होत्या. पण त्यासाठी अधिकृत कुठल्याही प्रकारचा GR नसल्यामुळे ही फक्त एक अफवाच होती असं म्हणायला काय आता वावगं ठरणार नाही. आणि आपण या बाबतीत कुठल्याही प्रकारची न्यूज दाखवली नव्हती, कारण त्याबद्दल अधिकृत माहिती मला मिळाली नव्हती. त्यामुळे मी ते दाखवणं बंद केलं किंवा मी ते दाखवलेलंच नाही, तुम्हाला कुठल्याच प्रकारची न्यूज दिलेली नाही त्याच्या बाबतीत. क्लिअर. आता बघा तुमचे काही प्रश्न आहेत. आता बघा पहिला प्रश्न काय, तुमच्या काही कमेंट्स घेतो मी आणि या कमेंट्सचं सर्व कमेंटचं एकच उत्तर निघतं आणि ते काय ते सांगतो बघा. अंजू शेख यांनी म्हणलं आहे की मनी नॉट रिसिव्ड, पुणे विभागामधून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा राणी शिंदे यांनी म्हणलं आहे की सर मला पण पैसे मिळाले नाही. त्यांचा फॉर्म तर बघा, फॉर्म पण अपलोड झालेला आहे सर त्यांचा, आणि ऑगस्टमध्ये झालेला आहे विशेषतः करून. क्लिअर. त्यानंतर बघा अशाच प्रकारे जर आपण इकडे आलो तर सदाम पठाण यांनी सांगितलं की आम्हाला पण पैसे मिळाले नाही. त्यानंतर बघा गंगाधर यांनी पण सांगितलं सर मुझे अभी तक पैसे नहीं आए. आणि बघा ऑगस्ट मे फॉर्म भरत. आता बरेचशा लोकांचं एक खास करून सांगतोय, ऑगस्टवाल्या लोकांचा कॉमन प्रश्न आहे बघा हा, की त्यांना पैसेच आलेले नाहीत आतापर्यंत, बरेचशा लोकांच्या बाबतीत आहे बरं का हे. त्यानंतर बघा DBT जे आहे त्यांचं संपूर्ण ओके आहे, तरी पण त्यांना पैसे नाही आले. खरं तर मिळायला पाहिजे होते, बरोबर. तर असे काही लोक आहेत. त्यानंतर बघा तस्लीम पठाण यांना पण आहे मला आणखी एकही रुपया मिळाला नाही. तर या संपूर्ण जे काही प्रश्न आहेत तुमचे, याच्यामध्ये एकच स्पष्ट दिसत आहे की यांना पैसे आतापर्यंत मिळाले नाहीत. आणि मग त्याचं उत्तर हे आहे की तुम्ही आता डिसेंबरपर्यंतच जे आहे वाट पाहावी लागेल तुम्हाला, आणि डिसेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबर महिन्याचे आणि हे जे काही तुमचे मागचे जे काही पैसे आहेत तर ते पण भेटण्याची शक्यता डिसेंबरमध्ये नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे काळजी करायची नाही. आणि आता मधल्या टायमामध्ये तुम्हाला कुठे दिवाळी बोनस भेटेल का वगैरे वगैरे अशा कुठल्याही गोष्टीबद्दल किंवा कुठल्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की डिसेंबरपर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही, कारण राज्यामध्ये आचारसंहिता चालू आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न असेल तुमचा, कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे, बिंदास तुम्हाला त्याबद्दल मी उत्तर देणार आहे. क्लिअर. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट असेल, तुमचे शंका कुशंका ह्या मी वेळोवेळी जे आहे तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.